या संदर्भातील निवेदन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आलेले आहे। येत्या काही दिवसात जर महानगरपालिकेकडून याविषयी कारवाई केली नाही तर प्रभाग क्रमांक 13च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक शहाजी खुसपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। निवडणुका आल्या की पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्याचं आश्वासन देण्यात येते, मात्र परिस्थिती जैसे ते असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयावरती सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। एकच मागणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी द्या, जनतेचा विश्वास जिंका असे फलक तसेच हातामध्ये अशुद्ध पाण्याच्या बॉटल हातात घेऊन या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते। यावेळी माजी नगरसेवक संजय दळवी, प्रशांत पालांडे, तात्याराम झेंडे, मच्छिंद्र नागीमे, दिनेश औटी, कविता भोसले इत्यादी जण उपस्थित होते। या संदर्भातील निवेदन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आलेले आहे। येत्या काही दिवसात जर महानगरपालिकेकडून याविषयी कारवाई केली नाही तर प्रभाग क्रमांक 13च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक शहाजी खुसपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर गंगाधर नगर मधील नागरिकांना हे गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या समस्येचा सामना करावा लागत होता। त्याला पर्याय म्हणून त्याच्यावरती मागील 25 वर्ष कोणी काही केलं नाही। त्याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। मागील 25 वर्ष हे गढूळ पाणी आम्ही पित आहोत, 25 वर्षापासून पाणी पित आहोत आणि हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाहीये। हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे। पुढच्या 15 दिवसात, महिन्यात जर याच्यावरती जर योग्य कारवाई आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा जर नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। नमस्कार, कांचन विजय कदम बोलतो। आमच्याकडे संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एवढं गढूळ पाण्याची एवढी आम्हाला सोय आहे, तर पाणी येत तर नाहीच आहे। 12-2 वाजेपर्यंत पाणी येत नाही, पण येतात ते सुद्धा गढूळ। आणि शिवाय आम्ही भरून ठेवलं तर 2 दिवस भरून ठेवलं तर तिसरा दिवस बघायला तर त्याच्यात आळी पडते, पाण्यात आळ्या पडतात अक्षरशः। त्या पाण्याचं आम्ही पिऊन आम्हाला रोगराई झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? अक्षरशः ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी येतं, स्वच्छ पाणी आम्ही अक्षरशः आळ्या पडतात, आळ्या त्या पाण्याचं आम्ही प्यायचं कसं?